नमस्कार, वेलकम टू पालकर्स किचन। आज आपण बनवतोय झटपट होणारा मस्तपैकी हेल्दी नाश्त्याचा प्रकार। रोज रोज आपल्याला कांदे पोहे किंवा उपमा खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो। मग अशा वेळी रोज नवीन काय बनवायचं हा प्रश्न असतो। म्हणूनच आज मी पोहे आणि रवा वापरूनच अशा प्रकारे वेगळा असा नाश्त्याचा प्रकार बनवलाय। अतिशय मस्त होणारा आणि चविष्ट असा हा प्रकार आहे। चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया। तर ह्यासाठी मी इथे घेतलेत हे 1 कप जाडे पोहे, जे आपण कांदे पोहे बनवायला वापरतो तेच पोहे, आणि इथे घेतलाय मी 1 कप रवा। या दोन्ही गोष्टी आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या आहेत। अगदी खूप बारीक अशी पावडर त्याची नाही केली तरी चालू शकतं, थोडंसं आपण हे फिरवून घ्यायचंय। अशा प्रकारे आता मी ह्याची पावडर करून घेतलेली आहे। आता ही तयार झालेली पावडर आपण एका बाउलमध्ये घेऊया आणि त्यात बाकीचे जिन्नस सुद्धा घालूया। यामध्ये मी घालतेय हे किसलेलं गाजर, हा आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा घालून झाल्यानंतर मी इथे घातलंय आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा, तो आपापल्या चवीनुसार तुम्ही घालू शकता। ही आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि आता घालूया आपण चवीनुसार मीठ। मीठ घालून झाल्यानंतर मी इथे घातलंय अर्धा कप दही, आणि हे आहे अर्धा कप पाणी। आपल्याला ह्याचा मस्तपैकी गोळा करून घ्यायचा आहे। आपल्याला भरपूर पाणी एकाच वेळी घालायचं नाहीये, कारण गाजर आणि कांद्याला सुद्धा त्याचा ओलावा आहे आणि आपण दही सुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे पाणी आपण आत्ता सध्या कमीच घातलेलं आहे। गरज लागली तर आपण पाणी अजून त्यात घालू शकतो। आपल्याला खूप अगदी ते मळून सुद्धा घ्यायचं नाहीये, जरासं हलक्या हलक्या हाताने असं सारखं केलं तरी सुद्धा त्याचा पटकन गोळा होतो। आपण त्यामध्ये वापरलाय पोहे आणि रवा, त्यामुळे ते छानपैकी फुलतं आणि पटकन अशा प्रकारे गोळा त्याचा तयार होतो। मी यामध्ये गाजर घातलंय आणि कांदा घातलाय, पण तुम्ही तुमच्या आवडीच्या दुसऱ्या इतरही भाज्या त्यामध्ये घालू शकता। तुम्ही त्यामध्ये बारीक चिरून पालक घालू शकता, किंवा फरसबी, भोपळी मिरची, मक्याचे दाणे, असे कुठलीही भाजी तुमच्या आवडीची तुम्ही त्यामध्ये वापरू शकता। आता अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला आहे। आपल्याला तो 10 मिनिटं झाकून ठेवायचा आहे, म्हणजे तो छान मुरेल। 10 मिनिटानंतर मी हे उघडून बघतेय, आणि थोडासा आपण तेलाचा हात घ्यायचा आहे आणि तेलाच्या हाताने ते आपण परत एकदा सारखं करून घ्यायचंय। तेलाचा हात म्हणजे ते आपल्याला हाताला चिकटू नये एवढाच उद्देश, कारण आपण त्यामध्ये तेल अजिबात वापरलेलं नाहीये। फक्त तेलाच्या हाताने आपण ते सारखं करून घेऊया। आणि आता मी त्याला आकार देणार आहे। तुम्ही त्याला हवा तो तुमच्या आवडीचा आकार देऊ शकता। हे बघा, अशा प्रकारे हा गोळा हातावर घ्यायचा आहे, तो नीटपैकी सारखा करून घ्यायचा आहे, आणि मी ह्याला असा टिक्कीचा आकार देऊन त्याला मध्ये एक मेदू वड्यासारखं भोक पाडून घेणार आहे। असं केल्यामुळे हे छानपैकी शिजतं। आपण हे स्टीम करून घेणार आहोत, आणि स्टीम करताना जर हा आकार असेल ना तर मध्ये ते कच्चं राहत नाही, सगळ्या बाजूनी अगदी छान शिजतं। आता स्टीमरच्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे, आणि अशाच प्रकारे सगळे गोळे तयार करून मी हे स्टीमरमध्ये स्टीम करून घेणार आहे। तुम्ही टिक्कीचा आकारही त्याला देऊ शकता, फक्त थोडासा चपटा करा म्हणजे तो चांगला शिजेल। हे बघा, त्यात वापरलेल्या पोहे आणि रव्यामुळे त्याला मस्त असा खुटखुटीत आकार आपण देऊ शकतो। आता स्टीमरचं पाणी गरम झालेलं आहे, आणि हे गोळे म्हणजे वडे सुद्धा आता सगळे तयार आहेत। हे आपल्याला स्टीम करून घ्यायचे, साधारण 15 ते 20 मिनिटं आपण हे स्टीम करून घेणार आहोत। आपण यामध्ये वापरलेले पोहे आणि रवा कच्चा आहे, आणि गाजर आणि कांदा जो घातलाय तो सुद्धा कच्चा आहे, त्यामुळे 20 मिनिटं तरी तुम्ही हे स्टीम करून घ्या। स्टीम झाल्यानंतर आपण एक फोडणी करणार आहोत। फोडणीसाठी मी तेल गरम केलंय, त्यामध्ये घातली आहे मोहरी, जिरं, हा आहे हिंग, आणि हिंगानंतर आपल्याला घालायचे हळद। हळद घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालतोय कढीपत्ता, आणि ही फोडणी जराशी आपण अशी ढवळून घेऊया, कारण मी पॅन इथे पसरट घेतलेला आहे, त्यामुळे ती एकाच बाजूला गेली होती, म्हणून मी ही ढवळून घेतली। नंतर मी घातलेत ह्यामध्ये भरपूर पांढरे तीळ, आणि हे आहे लाल तिखट। मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे, त्यामुळे रंग छान येतो। ही फोडणी आपण परतून घ्यायची आहे, म्हणजे सगळे जिन्नस छान तेलावर परतले गेले की फोडणी छान बसते। त्यानंतर मी इथे घातली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि आपल्याला थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं आहे। पाणी भरपूर घालायचं नाहीये, पण लाल तिखट हळद वगैरे जळू नये म्हणून थोडंसं पाणी मी घातलंय। आणि या फोडणीमध्ये आता आपल्याला तयार झालेले हे वडे सगळे घालायचे आहेत। अशा प्रकारे फोडणीत ते परतल्यामुळे ते मस्त चविष्ट होतात। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा फोडणीमध्ये घालू शकता, पण मी हिरवी मिरचीचा ठेचा आतमध्ये घातलेला आहे, त्यामुळे मी आता वरनं फोडणीमध्ये वेगळी मिरची काही वापरलेली नाहीये, फक्त लाल तिखटच वापरलंय।
फोडणीमध्ये हे मस्तपैकी आपण हे परतून घ्यायचेत. त्याला सगळ्या बाजूनी सगळे मसाले लागले पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला ते उलटपालट करून घ्यायचे. मी हे बनवताना इथे फोडणी केलेली असली तरी पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे तयार झालेले म्हणजेच स्टीम झालेले वडे तुम्ही तव्यावर तेल घालून शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. तसेही ते छान लागतात, कारण शॅलो फ्राय केल्यामुळे ते वरनं छान कुरकुरीत होतात आणि त्याची एक वेगळी मजा आहे. त्यामुळे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हे करू शकता. आता ही फोडणी छानपैकी त्याच्यावर कोट झालेली आहे. सगळ्या बाजूनी ते छान फोडणीमध्ये घोळवले गेलेले आहेत. आपल्याला खूप वेळ ते काय परतत बसण्याची गरज नाही, कारण ते ऑलरेडी शिजलेले आहेत आणि म्हणूनच खाण्यासाठी आता हे तयार आहेत. आहे ना झटपट होणारा मस्त आणि जरासा वेगळा पदार्थ. जर तुम्ही अशा प्रकारे हे पोहे आणि रव्यापासून बनलेले वडे तुम्ही कधी करून बघितले नसतील तर एकदा तरी नक्की करून बघा. आता अनायसा मे महिन्याच्या सुट्ट्या आहेत, मुलं घरी आहेत, रोज त्यांना वेगवेगळं काहीतरी खायला बनवून द्यावं लागतं आणि म्हणूनच अशा प्रकारे नाश्त्याचा थोडासा हटके प्रकार तुम्ही नक्की बनवून बघा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.